जय श्रीराम मित्रांनो, आज आपण आलेले जुने जळगावच्या राम मंदिरामध्ये. तर आज रामनवमीचा सण आहे. तर इथं जुने जळगावमध्ये खूप जल्लोषाने साजरा केला जातो हा सण. आणि सर्व मंदिरांमध्ये म्हणजे लाईट आणि अजून रोषणाई असते, फुलांनी सजवलेले जातात, फुगे असं खूप मस्त सजवलेले जातात. प्रसाद वाटप केलं जातो. अजून रामरक्षेचं पठण चालू असतं आणि अजून मस्त लाइटिंग आणि सजवले जातं मंदिर खूप. आता आपण राम मंदिरामध्ये श्रीरामांचं दर्शन घेतलेलं आहे. आता आपण प्रसाद घेऊया. नंतर जाऊया रथ चौकामध्ये लक्ष्मीनारायणच्या मंदिरामध्ये. चला. आता आपण आलेले रथ चौकातल्या लक्ष्मीनारायणच्या मंदिराकडे. आता याचं बघा किती उंच मंदिर आणि किती मोठा कळस आहे त्याचा. आता त्याच्याच बाजूला आहे रथ श्रीरामांचा रथ. ह्याचा म्हणजे दरवर्षी याची पूजा केली जाते. बाहेर काढला जातो हा रथ आणि गावभर म्हणजे पूर्ण गाव फिरवतात या रथाला. जय श्रीराम. आता आपण आलेले सराफ बाजारामधल्या महालक्ष्मी मंदिरामध्ये. आणि तिथं अयोध्यातलं म्हणजे राम मंदिर आहे ना, त्याची प्रतिकृती आहे. आणि त्याच्यामध्ये श्रीरामांची मूर्ती पण आहे, मस्त छान. जय श्रीराम. आज पूर्ण जळगावमध्ये राममय वातावरण आहे. सर्व मंदिर सजले आहे.
आणि रामनामाचा जल्लोष केला जातोय आणि ढोल नगाडे वाजवले जात आहे मस्त एकदम. जय श्रीराम. आता आपण महालक्ष्मी मंदिरामध्ये महालक्ष्मी देवीचं दर्शन घेऊ. चला. आता आपलं महालक्ष्मी देवीचं दर्शन पण झालेलं आहे. आता आपण जाऊ रॅलीमध्ये आणि तिथं त्याच्यामध्ये शिवगंध ढोलतासह ध्वज पथक पण आहे, ढोल वाजवत आहे. चला तर मग बघूया आपण. शिवगंध पथकात टोल वादक, ती पण महिला. क्या बात है. त्या ठिकाणी मुलींनी मल्लखांबाचा सादरीकरण केलंय, ते बी एकदम उत्कृष्ट छान. तुवारा श्रीरामांची. जय श्रीराम. हे बघा शिवगंध पथकातले वादक किती आनंदाने मिरवणुकीत नाचतायत, आनंद घेत आहेत आणि सर्व तुम्ही बघा मिरवणूक की सर्व राम भक्त किती जल्लोषाने साजरा करतायत मिरवणूक.
मी ह्या व्लॉगचा इथेच शेवट करतोय. सर्वांनी लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. जय श्रीराम, जय जय श्रीराम.